विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात सातत्याने गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। पुण्यात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अत्यंत गजबजलेल्या कात्रज चौक ते नवले ब्रिज मार्गावर भर दिवसा एका रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला पुलावरून खाली फेकण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। या घटनेमुळे कात्रज परिसरात काही काळ भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु आता या हल्ल्यामागचं धक्कादायक कारणही पुढे आलंय। या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 18 मे 2026 सकाळी साधारणतः 10:15 वाजण्याची वेळ होती। कात्रज चौक ते नवले ब्रिज या गजबजलेल्या मार्गावरील राजमाता भुयारी मार्ग दत्तनगर चौक परिसरात अचानक गोंधळ निर्माण झाला। काही जणांनी एका रिक्षा चालकाला अडवलं आणि क्षणार्धात त्याच्यावर कोयत्यानं सपासप वार करायला सुरुवात केली। या हल्ल्यात सूरज माणिक काळे हा रिक्षा चालक गंभीर जखमी झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांचा एवढा मोठा संताप होता की त्यांनी सूरजला बेदम मारहाण करत पुलाच्या दिशेनं त्याला ओढत नेलं। घटनेनंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। पोलीस तपासात या हल्ल्यामागचं आता धक्कादायक कारणही पुढे आलेलं आहे। सूरज काळे आणि आरोपींमध्ये 2 ते 3 वर्षांपूर्वी रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाद झालेले होते। रिक्षा स्टँडवरील वर्चस्व असेल किंवा प्रवासी घेण्याचा मुद्दा असेल, त्याचबरोबर हे सगळं प्रवासी रिक्षामध्ये बसवण्याचा मुद्दा असेल किंवा रिक्षा स्टँडवरती माझी गाडी पुढे आहे तुझी गाडी मागे आहे, अशा पद्धतीचा जो वाद होतो, याच कारणावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले होते 2 ते 3 वर्षांपूर्वी। आणि त्याच वादाचा राग मनात धरून जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी या आरोपींनी हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी आता व्यक्त केलेला आहे। दत्तनगर चौकासारख्या अत्यंत गजबजलेल्या भागात आरोपींनी सूरज या रिक्षा चालकाला गाठलं आणि धारदार हत्यारानं थेटपणे धारदार कोयत्यानं त्याच्यावरती सपासप वार करायला सुरुवात केली। त्याला गंभीर जखमी केलं आणि त्यानंतर त्याला पुलावरून खाली ढकलून टाकल्याचं सुद्धा एकंदरीत आरोप करण्यात आलेला आहे। सध्या सूरज काळे याच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी वेगवान पद्धतीने तपास करत तिन्ही आरोपींना जी आहे ती अटक केली आहे। बापूराव उर्फ बापूसो बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपाले आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे अशी अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपीची नावं आहेत। पोलिसांकडून आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू असून या हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का हल्ला जो आहे तो पूर्णपणे पूर्वनियोजित होता की ऑन दी स्पॉट हल्ला करण्यात आलेला आहे, याचा तपास सध्या पोलीस करतायत। परंतु प्रत्यक्षदर्शींनी जे जबाब दिलेले आहेत ते जबाब सुद्धा आता नोंदवण्यात आलेले आहेत। घटनास्थळावरचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर या दरम्यान या घटनेनंतर राजकीय वर्तुळामधून मोठ्या प्रतिक्रिया सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे। ज्या पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, सांस्कृतिक राजधानी म्हणतो, त्या पुण्यामध्ये सातत्याने अशा पद्धतीच्या गुन्हेगारीच्या घटना घडत असल्यामुळे आता अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधींकडून यावरती टीका सुद्धा केली जाते। रोहित पवार यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट करत उपरोधित शब्दामध्ये टीका सुद्धा केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। पुण्यात भर दिवसा गजबजलेल्या रस्त्यात कोयत्याने सपासप वार होत आहेत, पण घाबरू नका, कारण महाराष्ट्र सरकार सक्षम आहे, कार्यक्षम आहे, अशा पद्धतीचा टोला रोहित पवार यांनी सरकारवरती लगावलेला होता। पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे चर्चेत आलेला आहे। केवळ रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्यासारख्या किरकोळ वादातून हा जो वाद सुरू झालेला होता तो थेटपणे कोयत्याने हल्ला करत एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत पोहोचल्यानं संपूर्ण आता पुणे शहराच्या सुरक्षेबाबत आता गंभीर प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहेत। अत्यंत गजबजलेल्या चौकात भर दिवसा कोयत्याने हल्ला होतोय आणि आरोपींना अजिबात कायद्याची भीतीच उरलेली नाही का, असा सवाल सुद्धा आता सर्वसामान्य जनतेमधून विचारला जातोय। सध्या आंबेगाव पोलीस या प्रकरणाचा सध्या अधिकचा तपास करतायत। आरोपींना जे आहे ते न्यायालयामध्ये हजर करून पुढची कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। परंतु विद्येच्या माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात पुन्हा एकदा कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेमधून केली जाते। तुर्तास येथे थांबूयात, पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।